नमस्कार. मी आशा जोशी मनाची एक गुंफी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजचं माझं अनुभव कथन आहे 4 टेररिस्ट आणि मी. पनामची फ्लाईट मुंबईहून सुटली आणि दिल्लीला साधारण 1-1.5 तासातच पोचली. तिकडे फ्लाईट थांबल्यावर दरवाजा उघडला गेला. सुरुवातीला काही पॅसेंजर्स उतरले, काही जण आत आले. एअर होस्टेसचं लक्ष होतं. अचानक 4 जण हे बंदुका घेऊन दरवाज्यातनं आत घुसले. एअर होस्टेसने खूप प्रयत्न केला त्यांना थांबवण्याचा, दार बंद करण्याचा प्रयत्न केला, पण नाही जमला. शेवटी ते आत घुसलेच आणि गन पॉईंटवरती त्यांनी सगळ्या प्लेनचा ताबा घेतला. क्रूला ताब्यात ठेवलं. धाकधपटचा दाखवला, आरडाओरडा केला. सगळ्या प्लेनवर फिरत होते, ओरडत होते, पासपोर्ट जमा करत होते, मारत होते. दिल्लीपर्यंत माझा नातू आणि मी आम्ही पहिल्याच रांगेत होतो, पहिल्या 2 सीट्सवर. त्या आम्ही खूप गप्पा मारल्या. अमेरिकेला गेल्यानंतर काय काय करायचं त्याचं प्लॅनिंगही केलं. कसं असतं ना, माणूस किती स्वप्नात लगेच गुंतून जातो, रंगून जातो, पण पुढे काय वाढून ठेवलं हे काहीच कोणाला माहिती नसतं. म्हणूनच स्वप्नरंजनात तो रंगतो. टेररिस्ट आले. आमच्याजवळही त्यांनी पासपोर्ट मागितला. आम्ही दोघांनी दाखवली. नंतर त्यांनी माझ्या नातवाला खूप मारहाण केली. त्याला खेचत प्लेनच्या दरवाजापर्यंत नेलं. दरवाजा उघडा होता प्लेनचा. नंतर त्यांनी एअर होस्टेसना सगळ्या पॅसेंजर्सकडनं पासपोर्ट जमा करायला सांगितलं, तेही गन पॉईंटवरती. त्याही गडबडीमध्ये एअर होस्टेस नीरजा तिने पायलट्सना इंटरकॉमवरती कळवलं की आपली फ्लाईट हायजॅक होती आहे. त्याचाच फायदा घेऊन ते पायलट निघून जाण्याचा प्रयत्न केला, पळून जाण्याचा प्रयत्न केला. इकडे धाडदपटच्या चौघांचाही सुरू होता. क्रूला ताब्यात ठेवलं. तेवढ्यात 2 जण टेररिस्ट आले. त्यांनी माझ्या नातवाला खेचत मारत प्लेनच्या दरवाजापाशी नेलं. तिकडे त्याला खेचत नेत असतानाच मी त्यांना अगदी पदोपदी कळकळीने विनंती करत होते, उसे मत ले जाओ, उसे कुछ मत करो, उसने क्या बिगाड़ा है का, कुछ मत करो, मारना है तो मुझे मारो. पण त्यातल्या एकाच्याही हृदयाला पाझर फुटला नाही. त्याने तसंच त्याला खेचत नेलं. दुसऱ्याने त्याला गोळी घातली. तो प्लेनच्या बाहेर खाली पडला. काय झालं ते मला क्षणभर कळलंच नाही. नंतर जागी झाले तेव्हा नीरजा एअर होस्टेस मला पाणी देत होती आणि तेवढ्यात थिएटरमध्ये स्क्रीनवर इंटरवल असा बोर्ड दिसला. तो इंटरवल झाल्यानंतर तो प्रीमियरचा शो होता, नीरजा पिक्चरचा. तेव्हा मी हळूहळू बाहेर जायला म्हणून उठले आणि डीप लाईट होता म्हणून पायाखाली बघून पडू नये म्हणून अगदी सावकाश त्या ठिकाणी
जिने होते तिकडे गेले. माझ्या भोवती खूप प्रेक्षकांचा एकदम घोळका जमा झाला. त्यांनी सगळ्यांनी मला घेरून टाकलं. चांगल्या ॲक्टिंगबद्दल सगळ्यांनी कॉन्ग्रॅट्स सांगितलं, ऑटोग्राफ्स घेतले गेले आणि त्या गर्दीतनं कशी मी बाहेर पडत होते. जिन्याच्या तिकडे गेले. जवळच आमचे पिक्चरचे डायरेक्टर उभे होते, राम मधवानी सर. मी काही त्यांना आधी बघितलं नाही, पण त्यांनी क्यों दादीजी हमें देखते नहीं अभी निकल पड़ी क्या, बहुत अच्छी ॲक्टिंग की आहे, कॉन्ग्रॅट्स. मला खूप बरं वाटलं त्यांच्याकडनं पावती आल्यावर. आणि त्यांच्याशीच बोलत असताना परत सारखे प्रेक्षक येतच होते. तेवढ्यात अगदी मागच्या बाजूने 4 जणं खूप धावत माझ्या इकडे आले. दादाजी, मी त्यांना आधी ओळखलं नाही. दादीजी म्हटल्यानंतर सुद्धा नाही कळलं, कारण ते सिव्हिल ड्रेसमध्ये होते, टेररिस्ट होते. सिव्हिल ड्रेसमध्ये असल्यामुळे मी काही त्यांना ओळखलं नाही. दादीजी, हमने कितना तंग किया आपको, बहुत सताया, बहुत दुख दिया, हमें माफ़ कर दो. चौघांनी माझे पाय पकडले, माफी मागत होते. पिक्चरमध्ये नुसतं खोटं ॲक्टिंग, वाईटपणाचं काम केल्याबद्दल त्यांना आता वाईट वाटत होतं. अरे वो तो तुम्हें करना ही था, इट वॉज योर ड्यूटी दैट टाइम, इसलिए तुमने भी बहुत अच्छा एक्टिंग किया, इसलिए इसका इम्पैक्ट कितना अच्छा हुआ. बोल जाओ कॉन्ग्रैट्स, तुमने भी बहुत अच्छा काम किया है. असं म्हणून ते निघून गेले. तेव्हापासून माझ्या मनात एक सारखं यायला लागलं की हे जे सगळं वाईट कामं करतात, खोटं बोलतात, फसवतात, दुसऱ्यावर अन्याय करतात, ते सगळं पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर. कोणत्याही गुन्ह्याची सुरुवात ही खरं म्हणजे खोटं बोलण्यापासून होते. आणि ही सवय आपल्याला लहानपणीच लागते. मुलं आजूबाजूला बघतात कोण खोटं बोलतं आहे, कसा फायदा होतो आहे का तोटा होतो आहे, ते त्यांना कळतं. या बाबतीत पालकांनी खूप जागरूक राहायला हवं. आपण कधी असं काही वागतोय का, कारण हेच संस्कार होत असतात, वेगळे संस्कार करायला लागत नाही. आपलं रोजचं वागणं ह्याच्यातनंच मुलांवर संस्कार होतात. पण ती सवय एकदा लागली ती लागली, मग छोटे गुन्हे आपण त्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टीचं लहान गुन्हे आधी, मग हळूहळू सराईत होत जातात, मग मोठे गुन्हे करायला लागतात. ते गुन्हे लपवायला परत खोटं बोलायला लागतात. हे दुष्टचक्र आहे, याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपली कृती काय आहे, कृतीला विचारांची जोड असते. विचार असतात तशी कृती होते. विचारांचा आरसा म्हणजे आपली कृती. हे कृती करताना त्याच्यामागे आपलं मन असतं. आपण जर वाईट विचार केले नाहीत, चांगलेच विचार केले, तर आपली कृतीही चांगलीच होते. हेच रामदासांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. मनाला आवरायला शिका, मनाला मोहापासून दूर ठेवा, वाईट गोष्टींचा स्पर्श होऊ देऊ नका. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजेच दुसऱ्यावर अन्याय होणार नाही, गरीब माणसं त्याच्यामध्ये भरडली जाणार नाही, त्यांना त्यांच्या वाट्याला दुःख येणार नाही. आता शासनाने पण या बाबतीत खूप जागरूक राहिलं पाहिजे. फसवणारी लोकं, लबाडी करणारी लोकं, खोटं बोलणारी लोकं, भ्रष्टाचारी, बलात्कारी, हे अशांसारखे जे गुन्हे होत असतात, त्या केसेस अशा वर्षानुवर्ष पेंडिंग नाही ठेवायच्या. त्या लोकांना कधीही जामीन द्यायचा नाही, कारण ते मग बाहेर आणखीन त्यांचं व्यवस्थापन करायला, मॅनेजमेंट करायला आणि शिवाय पुढचे गुन्हे करायला
मोकळे असतात. असं मोकळं नाही ठेवायचं. त्यांना ताबडतोब जेवढी 1 महिन्याच्या सगळ्या गुन्ह्यांचे रिझल्ट लागले पाहिजे आणि त्याबरोबर लगेच त्यांच्यावरती शिक्षाही झाल्या पाहिजे. ताबडतोब शिक्षा, जास्तीत जास्त कडक शिक्षा. त्या लोकांनीसुद्धा जेवढे नुकसान आपण केलेलं आहे तेवढी भरपाई करायची आणि आपली शिक्षा आपण भोगायची. ती भोगल्यानंतर मग तुम्ही चांगलेपणाने, सज्जनपणाने वागा. तुम्ही चांगल्या मार्गाने कधीही जाऊ शकता. वाईट मार्ग गेला की ते कळलं पाहिजे, वेळेवर कळलं पाहिजे आणि तरच दुसऱ्यांना त्रास होणार नाही. सामान्य लोकांचं जीवन हे सुखकारक होईल आणि आनंददायी जाईल. हे गरज आहे करण्याची, सगळ्यांनी गरज आहे. मनाला लगाम घालायला शिकलं पाहिजे. त्याच्यासाठी रामदासांनी शिकवण दिलेली आहे आणि ज्ञानेश्वर म्हणतात त्याच्याप्रमाणे माणूस मुळामध्ये कधीही वाईट नसतो. वाईट असतो तर त्याचा दुष्टपणा, म्हणजे त्याच्यामागे विचार करणारं त्याचं मन, त्याची बुद्धी ही निर्मळ असली की तुमचं कामही चांगलं होईल. हे चांगल्याच कामाला उद्युक्त राहतील आणि म्हणून ते म्हणतात त्याच्याप्रमाणे जे खळांची व्यंकटी चांडव त्यांचं दुष्टपणा, मनातला वाईट विचार हे जाऊ दे, म्हणजे मग सगळी माणसं चांगली होतील, त्यांच्याकडनं चांगलीच कृत्य करतील, त्यांचं मन चांगल्या कामामध्ये रमेल असं ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. पसायदान. तसंच आपण सगळ्यांना चांगली बुद्धी दे, सगळ्यांकडनं चांगली कर्म घडू देत, अशी आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली पाहिजे. धन्यवाद.